बसलेला आहे देवा जे काय म्हणायचं या भक्तांचं देवा जे काय म्हणायचा जे करते हरतेल्या कामात देवा जे काय सुख शांती समाधान देवा जे काय आरोग्य देवा जे काय चांगलं ठेव देवा आमचा कार्यक्रम असतो हो यायचं आहे मला यायचं होतं वाघापूरला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्लॉगमध्ये. आज मी बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवतोय. त्याचं खरं कारण असं आहे की माझी एक्झाम होती. जर्मन लँग्वेजची एक एक्झाम होती माझी, त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. आणि त्यानंतर सुद्धा मी मुंबईला गेलो, माझे थोडेफार इव्हेंट्स होते, शूट्स होते, त्या धावपळीत मला व्हिडिओ बनवता आला नाही. आज मी व्लॉग बनवते बऱ्याच दिवसांनी. तो आजच्या व्लॉगमध्ये कुर्लीच्या अप्पाच्या वाडीची भाकणूक जे सांगतात हलसिद्धनाथांची, ते भगवान दादा, वाघापूरचे भगवान दादा आज इथे घरात येत आहेत आमच्या. बऱ्याच दिवसांपासून त्यांना वाघापूरला जाऊन भेटायची इच्छा होती, काही कारणांमुळे त्यांना भेटता आलं नाही. आज ते इथे येत आहेत घरात. आज त्यांच्यासाठी स्पेशली जेवण बनवलेलं आहे. आता थोड्याच वेळात ते इथे घरी येतील. व्लॉगला आपण सुरुवात करूया. थोडं पायाला लावायचं श्री हलसिद्धनाथ महाराज की जय. जय महालक्ष्मीचे मला 24 वर्ष भविष्यामध्ये जे काय गिरी गोसावी अजय आरोग्य देवा जे काय बसलेला आहे देवा जे काय म्हणायचं या भक्तांचं देवा जे काय म्हणायचा जे करते हरतेल्या कामात देवा जे काय सुख शांती समाधान देवा जे काय आरोग्य देवा जे काय चांगलं ठेव देवा. धान्याधुन्यात पैसे अडक्या सोडवण्यात उद्योग व्यवसाय देवा जे काय एकाच 1,5,000 50 मानवाने रीतीसिद्धीला कारणीय देवा जे काय बऱ्याच दिवसाचं देवा जे काय वास्तूचं काम देवा जे काय चालू होतं देवा जे काय जे तुझ्या आशीर्वादाने तुमच्या वाडवडिलांच्या देवा जे काय पुण्य देवा जे काय कागदपत्र होती देवा जे काय आज देवा जे काय सगळं जे काय त्यांच्यासारखं झालेलं आहे देवा जे काय इथून पुढं देव आईंचा देवा जे काय आपल्या शेवट आई महालक्ष्मी माते. चला भाकर टाकून आमचा कार्यक्रम असतो काढलाय बाळा उठा उठा
की वाशीचा जळ ते तसा असतो की नाही, वाशीचं जत्रामध्ये आहे ना तसा आमचा जळपणा असतो. आता तो वाचीमध्ये आहे कामशोधन. माझा वैयक्तिक जे काय गुरुपौर्णिमेला कार्यक्रम असतो 15,000 लोकांना. वाघापुराकडे सांभाळा तुम्ही. ते त्यांच्या गावी आईकडे माणूस आमचा ऐकतो. नाही, आईकडे सासूबाईंकडे आणि पाहुणेच घरातलं करून गेलं नाही. तसं का म्हणा. फक्त पाण्याला वेळायला द्या आता तुमच्या भाषेत. मला नाही म्हणायचं, मी तिचा आलं मी तसंच मागणार तुम्हाला. त्या दिवशी संगीता हे करायला लागली. फक्त जे काय ओटी घाला बाकीचं काय नको. मी प्रत्येक वेळेस जायला त्यावेळेला साडी नेसते. काय असं काही नाही. तू जा की वाघापूरला. हो यायचं आहे, मला यायचं होतं वाघापूरला. येतो मी, नक्की येतो. सिद्धार्थ दादाला आता पाठवून द्या. पण नाही आम्ही नातबीच नाही म्हणतो. आमच्या कोल्हापूर सुपारी सहित सगळ्यांचं बोलवून झालंय. म्हणून सुद्धा भेटला हो. सिद्धार्थ दादाला आणि अवतार दादाला पाठवा आता. आमची मुलगी रुसली बघा. आमची रुसल्या बघा, त्या दिवशी पण भेट नाही झाली ती. आमदारला घेऊन येणार होतो. हा घेऊन आम्ही तेच म्हटलं सगळी येतील. पोरींना पण तिला घेऊन येशील. हा त्यांचा त्यांना पण घेऊन आम्ही या. परत जायचं म्हणून वहिनी आलता. काय प्लॅनिंग सगळंच बदललं. उद्या मुलगी येणार आहे 1 नंबर इथं. होय सांगितलं नाव आहे वहिनी. जरा बाहेर काढायचं. पिशवीत पण बाहेर काढायचं. असं असं हां त्यात घाला. वहिनी तुम्ही कधी गेलता का नाही तिथं कोणीकडं म्हैसूरला? हो गेलेलं की हो दादा. 3 वर्ष होतं. कन्नड जरा कोणतं आजूबाजूच्या विचारलं तरी यायला पाहिजे. आम्हाला यायला दर्शनच नाही झालं चांगलं. नाही ना 1.5 लाख आपलं कॉम्प्लेक्स म्हटलं ते दर्शन करायला. कुठे लाईन ते मूर्ती आहे ना तिथपर्यंत गर्दी. ती बाहेर परवा नव्हती करते. तुम्ही गेला तेव्हा गेला त्यावेळेस त्यांचा जीव असा धडपडाय लागला. काम नाही. चला म्हटलं आम्ही आता काय दर्शन झालं तर बरं वाटतं. ते धडपड करूच तर लगेच पाळीला गेला असता. तर ते पण बोलले हे करायला. बॉम्बे सर आणि 2 कर्नाटकात नाही तर वशिले बाजू. एक बसाय नको म्हणून आम्ही ठरवलं तर काय आमच्या माणसाला बेंगलोरला तिथे जिल्हा पोलीस पण लोक येतात. त्याच्यानी कॉल करा. नागून सोबत घेते. त्या देवीच्या मनातच जर असेल तर पाळी न्याय काय जे काय करायचं नाही. ते कोण पोलीस आहे त्यांना फोन द्या म्हणालो साहेब. ते पोलीस ते म्हटलं नाही साहेब आम्हाला ते पोलिसांना जावा. त्याने जाऊन चला हे दिलं नाही का थांबा थांबा.
व्हिडिओ करायला. श्री हलसिद्धनाथ महाराज की जय. भगवान श्याम. सगळ्यांना एकदम त्या दादाला त्यांना हात ते उद्या किती घरचा माणूस आहे. आमची दादांना माहिती आहे. मी काय तसं मी काय फक्त ओके. उद्या संध्याकाळी कॉल करा. हा, मी जरा बाहेर आहे. या तुम्ही. बाळ पाय पडायला लागले. तुम्ही रिक्षा घेऊन मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भगवान दादा आले घरी, खूप बरं वाटलं. मला जायचं होतं ऍक्च्युली वाघापूरला त्यांना भेटायला, कारण मला जमलं नाही. बट माझं नशीब इतकं चांगलं की ते स्वतः आले माझ्या घरी, जेवले. खूप गोष्टी त्यांनी मला, मम्मीला आणि इतरांना सगळ्यांना खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या. सगळ्यांना भंडारा लावला त्यांनी. सगळ्यांनी ऑलमोस्ट गल्लीतले सगळे आले होते. त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलंय आणि मला वाघापूरला भगवान दादांनी स्वतः इन्व्हाइट केलंय. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. अजून एक गोष्ट अशी की लोक भगवान दादांबरोबर फोटो काढायला जातात आणि त्यांनी स्वतःहून माझ्याबरोबर फोटो काढलाय. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना जाऊन भेटायचं आहे. वाघापूरला जाऊन एकदा नक्कीच त्यांना भेट देणार आहे. तर अशा व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, गुड बाय.